परमात्मा स्वरूपाला प्राप्त होताना त्या राजांच्या जवळ भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलेल्या सगळ्या गुणांची संपत्ती होती का? नव्हती. भगवत प्राप्ती करता आपल्या जीवनातला एखादा गुण सुद्धा पुरेसा ठरतो. एखादाच गुण पुरेसा ठरतो. भगवत प्राप्ती करता सगळेच गुण एकत्रित आले पाहिजे तरच परमात्मा प्राप्त होतो असं नाही आहे. एखादा गुण असला तरी चालतो. एखादं वैराग्य भगवंताला प्राप्त करून देतं. सत्य हा जर गुण असेल भगवंताला प्राप्त करून देतो. तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट म्हटलंय, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुकाराम महाराज म्हणतात, आपण नुसतं खरं बोलायची सवय लावून घेतली तर फुकट देव मिळतो. फुकट. फक्त खरं बोलायची सवय पाहिजे. तो गुण, एकच गुण पुरेसा ठरतो. एकच दान पुष्कळ आहे, पण ते करण्याची रीती, ते करण्यामागचा श्रद्धाभाव, तो करण्यामागचा प्रामाणिकपणा आणि ती क्रिया करताना आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या त्या क्रियेतून प्राप्त होणाऱ्या फलासंबंधीची भावना, आपला हेतू, आपली उदात्तता, या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सत्य बोलावं मान्य आहे. ते निदाघाची कथा आली नवमस्कंधामध्ये. काय गुण होता त्याच्याजवळ? काही नाही, फक्त तो सरळ होता. बस एवढाच एक गुण. तो सरळ होता. आता हा गुण अलीकडच्या काळात सांगणं सुद्धा सरळपणाचं लक्षण नाही. माणूस सरळ आहे एवढ्यानेच त्याला देव भेटतो. काय केलं त्याने? काही नाही. तो सगळ्यांशी सरळपणाने वागला. बस संपलं. इतकंच करायचंय. त्यासाठी त्यांनी काय साधना केली? काही केलं नाही. सरळपणाने वागता येता का? सरळपणाने वागण्याकरताच आपण जन्माला आलो. पण आपण वागत नाही, त्याला देव काय करेल? आपण वागत नाही, ही अडचण आहे. लहान मूल आहे, निर्वैर आहे, निष्पाप आहे. माणसात किती भांडण असू द्या, एकमेकांच्या कुलाबद्दल कितीही मोठा वैरभाव अंतःकरणामध्ये असू द्या, पण त्या घरात जन्माला आलेलं लहानसं गोंडस मूल बघितल्यानंतर वैराचं स्मरण होतं का?